शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतले असून शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांच्या खात्यात 29 कोटी रुपये जमा, सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, सविस्तर तालुक्यांची यादी पुढे बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग कर्जमाफी मागायची, विखे पाटलांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान, तर विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देणार, बच्चू कडू म्हटले। खरीपातील नुकसानीचे दुःख विसरून शेतकरी लागले रब्बी हंगामाच्या तयारीला। खरीपामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे दुःख मागे सारत शेतकरी आता नव्या उत्साहाने व नव्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत। रब्बीचे पीक चांगले येईल या आशेने आता शेती शिवारामध्ये लगबग सुरू झाली आहे। मोठी बातमी, हेक्टरी 10,000 रुपये मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम जमा होणार। कापसाचा दर 7,000 तर कापूस वेचायचा खर्च 2,000। कापूस उत्पादकांच्या अडचणीमध्ये वाढलेला खर्च आणि शेतमालाचा मिळालेला दर यामध्ये मोठी तफावत निर्माण होत असल्यामुळे आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहे। पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेचा आगामी 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, पुढे बघूया। धुळे जिल्ह्यासह राज्यामध्ये थंडीची तीव्र लाट। धुळ्यामध्ये हंगामातील निचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनला 1,300 रुपये भाव फरक। महाराष्ट्रामध्ये देखील भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना या ठिकाणी आता फरकाची रक्कम देण्यामध्ये यावी, राज्यभरातील शेतकऱ्यांची मागणी। राज्यामध्ये रब्बीची पेरणी 8 लाख हेक्टरवरती। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 8 लाख हेक्टरवरती रब्बी पिकांची लागवड झाली असून शेतकरी आता कामामध्ये व्यस्त आहे। कृषी समृद्धी योजना 2025-26 साठी 5,668 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना 2025-26 साठी राबवण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा। कृषी समृद्धीतून ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, BBF यंत्रांसाठी अनुदान मिळणार। शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून पुन्हा उभारी मिळणार, कृषी मंत्र्यांची माहिती। राज्यामध्ये 6 लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा हंगाम लांबून देखील रब्बीकडून शेतकऱ्यांना आशा। कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। हिंगोलीत भाव कमी, सोयाबीन उत्पादकांचा मोर्चा वाशिमकडे। आधीच उत्पादन घटले आणि भावात देखील मारले, शेतकऱ्यांचा लागवड खर्च देखील वसूल होईना। बिजवाई सोयाबीनला हिंगोलीमध्ये 5,000 तर वाशिममध्ये 8,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या जर बघायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 1,404 कोटी रुपये मंजूर केले। नुकसानीपोटी सप्टेंबरमध्ये जिल्ह्याला 553 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला। त्यापैकी 85% निधीचे शेतकऱ्यांना वाटप देखील करण्यामध्ये आले असून आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपयांची मदत या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती देण्यामध्ये आली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येणार। यंदा पावसाने अगदी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली असताना आता महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागली असून आता महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली।
चंचन असली तरी सिंचन होणार, प्रतिथेंब अधिक पीक घेता येणार। सूक्ष्म सिंचनासाठी अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 90% अनुदानाचा लाभ मिळणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक या सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानाचा लाभ मिळणार आहे। ठिबक सिंचन प्रणाली बसवण्याचा खर्च जर 1 लाख रुपये असेल तर त्यातील 90,000 रुपये शासन देईल आणि उर्वरित फक्त 10,000 रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असल्याची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती। शेतकरी संकटामध्ये, खतांचे भाव वाढले पण पिकांना हमीभाव कधी मिळणार, शेतकऱ्यांचा प्रश्न बघायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर आता रासायनिक खतांच्या दरामध्ये चांगलीच या ठिकाणी वाढ होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत। मात्र आता शेतकऱ्यांच्या मालाला या ठिकाणी हमीभाव कधी मिळणार असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। शेतकरी अडचणीमध्ये असल्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा कायम। विखे पाटील यांचे पुन्हा सारव, शेतकरी कर्जमाफीबाबतचं वादग्रस्त वक्तव्य यापुढे भाषणच करणार नाही, या ठिकाणी विखे पाटील यांची माहिती पाहायला मिळत आहे। विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान या ठिकाणी केलं असल्यामुळे शेतकऱ्यांची देखील आता विखे पाटील यांच्यावरती जोरदार टीका। अतिवृष्टीच्या मदतीचे 70% शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण, शेतकऱ्यांना दिलासा। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी असून गेले काही दिवस झालं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि त्यानुसार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील 70% शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग करण्यामध्ये आली असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता 299 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला होता। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना मिळणार रब्बीकरिता मदत, 53 कोटी 18 लाख रुपयांचा निधी प्राप्त, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर बघायला गेलं तर आता बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 53 कोटी रुपयांचा निधी हा प्राप्त झाला असून आता पाटोदा येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या पैशांमध्ये गैरव्यवहार, सदोष पोर्टल प्रणालीमुळे महसूल कर्मचाऱ्यांचे फावले, लाखो रुपयांचा अपहार उघड झाला आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता नुकसान भरपाईच्या पैशांमध्ये गैरव्यवहार झाले असल्याची माहिती पाहायला मिळत आहे। मुक्ताईनगर येथील अपडेट। केळीच्या घडासह झाडे तोडली, शेतकऱ्यांकडून रब्बीची तयारी, केळीला केवळ 450 रुपये क्विंटलचा दर, शेतकऱ्यांची निराशा। अकोला जिल्ह्यातील अपडेट असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, दरामध्ये घसरण असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5.25 लाख शेतकऱ्यांना 517 कोटींची मदत जमा, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यंदा आतापर्यंत 4 लाख बाधित शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकूण 516 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आता स्पष्टपणे सांगितले असून लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नसल्याचे देखील लाडक्या बहिणींना त्यांनी यावेळी आश्वासन दिले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला असून आता नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता। फार्मर आयडी काढून घ्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर अनुदानाच्या लाभाकरिता ई-KYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले।
ठाकरेंनी एकतरी कारखाना उभारला का? राधाकृष्ण विखे पाटील, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. आमचा DNA शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिले असून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली असल्याचे पाहायला मिळाले. खरीपाचा फटका, जमीन ओलसर, रब्बी हंगामाला अडचणीमध्ये, परतीच्या पावसामुळे मशागतीला लागला ब्रेक, पेरणीसह होता आहे उशीर, हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती. सध्या जर बघायला गेलो तर आता राज्यातील काही भागांमध्ये या ठिकाणी आता जमिनी ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम आता अडचणीमध्ये आला आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मशागतीला देखील ब्रेक लागला असून शेतकरी संकटात. शासनाचे धोरण म्हणजे वराती मागून घोडे, शेतमाल विकल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये लवकरच हमीभाव केंद्र या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आता सोयाबीन अगोदरच विकले असल्यामुळे आता शेतकरी संकटात सापडले आहेत. वराती मागून घोडे असंच या ठिकाणी चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता PM किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार. मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसला तरी आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की PM किसान योजनेचा 21वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील eKYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून eKYC करण्याचे आवाहन करण्यात आले. पुरहाणी दुरुस्तीचे काम कागदोपत्रीच दाखवले, देयक मात्र पूर्णच काढले. उपअभियंत्यांचा प्रताप हिंगणघाट येथील अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. पुरहाणी दुरुस्तीचे काम कागदोपत्रीच दाखवून देयक पूर्ण काढले. फसवणुकीने पीक विमा घेतल्यास अर्जदार काळ्या यादीमध्ये, पुढील 5 वर्षे कोणत्याही शासन योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत कृषी विभागाचे स्पष्टीकरण बघायला मिळत आहे. बोगस लाभार्थ्यांना बसणार आता आळा. सोयाबीनसाठी लागतोय अंगठा, चक्रा मारून दुखत आहे टाचा. भोकरदन तालुक्यामध्ये एकही केंद्र सुरू नाही. बायोमेट्रिक पडताळणीमुळे सोयाबीनची विक्री ठप्प, शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये. मेहकर बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 6,305 रुपयांचा दर. नाफेड खरेदी केंद्र होताच भाव वधारले. सध्या जर विचार केला तर आता सोयाबीनच्या दरामध्ये देखील काहीशी सुधारणा बघायला मिळत आहे. तुमच्या परिसरामध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. पाटोद्याच्या शेतकऱ्यांनी गहू पिकावरती फिरवला नांगर, भरपाई देण्याची केली मागणी. परतीच्या पावसाने पिकाचे झाले मोठे नुकसान. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत आवश्यकता आहे. शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी. विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून देखील जाहीर निषेध आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आता 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.